हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेली आहे, ते पण डेटा एंट्री रिलेटेड. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, ओके. सो आजचा जॉब खूप छान आणि खूप ईझी आहे. तुम्हाला जास्त काय काम करायचंच नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे जास्त काम काय करायचं नाही, म्हणजे जास्त कमेंट येतात, की ताई इंग्लिश फ्लुएन्सी पाहिजे काय असं वगैरे कमेंट येतात. सो ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि हे पण कमेंट येतात, की त्यामुळे काहीतरी लिहायचं, काहीतरी टाइप करायचं असं काम द्या म्हणून. ओके. सो हे असंच आहे, की कॉम्प्युटर ऑपरेटर आणि डेटा एंट्री हे दोन्ही रोल तुम्हाला इथं करायचं आहे. ओके. आता डेटा एंट्री म्हणजे एक तर तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही डेटा एंट्री जॉब शोधत असाल, ओके, किंवा तुम्हाला जॉब करायचा डेटा एंट्री, तर तुम्हाला एम-एस एक्सेल आणि एम-एस वर्ड हे कंपल्सरी यायलाच पाहिजेत. ओके. आणि तुमचं टायपिंग स्पीड एक थोडा फास्ट असायला पाहिजे. ओके. सो समजा तुम्ही अजून जॉब शोधत नसाल आणि तुम्हाला जर आता तुम्ही जे शोधायला जाणार असाल, तर मी तुम्हाला पहिला सांगेन, की एम-एस एक्सेल आणि एम-एस वर्ड शिकून घ्या. ओके. हे तुम्हाला YouTubeमध्ये पण भरपूर ट्युटोरियल मिळून जातील, ज्या ठिकाणी तुम्हाला एम-एस वर्ड कसं असतं, एम-एस एक्सेल कसं असतंय, ओके, डेटा एंट्री कसं करू शकतो, हे सगळं तुम्हाला तिथे भेटून जातं. सो पहिला तुम्ही ते शिकून घ्या असं म्हणेन मी. ओके. आणि जर तुम्ही शिकला असेल ऑलरेडी, तर डेफिनिटली तुम्ही डायरेक्टली जॉबला अप्लाय करू शकता किंवा तुम्ही लवकर ग्रास्प करू शकता. तर अप्लाय करून नंतर तुम्ही व्हिडिओज वगैरे बघून घ्या YouTubeमध्ये. एका 2 दिवसामध्ये होऊन जातं. ओके. आणि थोडं प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला कसं एंट्री वगैरे करायचं ते. ओके. हे खूप इम्पोर्टंट आहे जर तुम्ही डेटा एंट्री जॉबला जात असाल तर. ओके. फाईन. सो आजच्या जॉबचे डिटेल्स बघूयाच आपण पहिला. सो त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला काय करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय. कारण मी जेव्हा जॉब अपडेट्स घालते ना, तेव्हा तुम्हाला डेफिनिटली लवकरात लवकर काय येतंय नोटिफिकेशन येतं. आणि एक मेन ह्या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यात खूप ओपनिंग्ज असतात. ओके. सो मी जास्तीत जास्त व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन ज्या ठिकाणी ओपनिंग आहेत. त्यासाठी डेफिनिटली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि एक तुमची नोकरीमध्ये प्रोफाईल ना व्यवस्थित म्हणजे नोकरीमध्ये मी कुठल्या पण प्लॅटफॉर्ममध्ये मी जे जॉब घेऊन येते ना, ती तुमची प्रोफाईल एक 100% कंप्लीट करून घ्या. ओके. आणि मेन म्हणजे तुम्हाला डेली ना तुमचं प्रोफाईल ओपन करून एकदा बघायचं. ओके. कारण जेव्हा तुम्ही बघता ना, तेव्हा रिक्रुटरला तुमचं प्रोफाईल वरती दिसतंय. ओके. जर तुम्ही अटॅचमेंटमध्ये असला तर त्याच्या म्हणजे सारखं तुम्ही चेक करत राहिला तर तुमचं प्रोफाईल. ओके. सो ते एक तुम्हाला करायचं आहे मेन. ओके. सो फाईन. जास्त न बोलता आता आपण डायरेक्टली जाऊया स्क्रीनवरती आणि मी तुम्हाला सगळे जॉब डिटेल्स वगैरे सांगते. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊया. आपण स्क्रीनवरती आलेलो आहे आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता वर्क आहे डेटा एंट्री अँड कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून. ओके. म्हणजे डेटा आणि कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी तिथं ओपनिंग्स आहेत. डायरेक्ट क्लायंटनी पोस्ट केलेलं आहे. ओके. सो हे काम तुमचं रिमोट असणार आहे. तर बघू शकता तुम्ही कंप्लीटली रिमोट आहे. फ्रेशर जरी तुम्ही असला किंवा एक वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. सॅलरी तुम्हाला नियमबार 12,000 पासून ते 20,000-22,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल. ओके. सो रिमोट आहे जॉब. त्यांचं ऑफिस बंगलोरमध्ये आहे, पण त्यांनी रिमोट जॉब देणार आहेत. ओके. फाईन. तर जॉब हायलाइट्स काय-काय दिलेत म्हटलं तर त्यांनी प्रोफिशियंट इन डेटा एंट्री. तुम्हाला डेटा एंट्री यायला पाहिजे विथ एडवान्स एक्सेल शीट, एक्सेल स्किल्स अँड स्ट्राँग टायपिंग स्पीड. ओके. तुमच्याकडे टायपिंग स्पीड एक फास्ट असलं पाहिजे आणि तुम्हाला एक्सेलबद्दल माहिती असायला पाहिजे आणि एडवान्स एक्सेलबद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. माहिती नसेल तर तुम्ही डेफिनिटली YouTubeमधून शिकू शकता. YouTubeमध्ये भरपूर तुम्हाला ट्युटोरियल्स मिळून जातील. तिथून पण तुम्ही शिकू शकता. ओके. एंटर अँड अपडेट डेटा. डेटा तुम्हाला एंटर करायचा आणि तो अपडेट करायचा आहे. म्हणजे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करायचं, कारण कुठल्याही कंपनीचे जो डेटा असतो तो मेंटेन करावाच लागतो. सो हे सगळं डेटाबेसमध्ये मेंटेन करावं लागतंय. रिपोर्ट्स प्रिपेअर करायचे तुम्हाला आणि हँडल करायचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क सुद्धा तुम्हाला हँडल करायचे रिमोटली. ओके. आता जॉब डिस्क्रिप्शन बघूया आपण. काय म्हटलंय त्यांनी जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, तर एंटर अँड अपडेट डेटा इन कॉम्प्युटर सिस्टम अँड डेटाबेसेस. सो त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये आणि त्यांच्या डेटाबेसमध्ये तुम्हाला डेटा काय करायचा, अपडेट करायचा. मेंटेन ॲक्युरेट रेकॉर्ड अँड फाइल्स. डेटा ॲक्युरेट असला पाहिजे. ओके. कारण डेटा एंटर करताना तुम्ही रॉंग डेटा एंटर केला तर सगळंच त्यांचं रॉंग बसतंय, राइट? सो मेन इम्पोर्टंट असते की कुठं पण तुम्ही जॉबला ॲक्युरेट डेटा एंटर करणं खूप इम्पोर्टंट आहे आणि फाइल्स त्यांचे मेंटेन करायचे असतात. देन मेंटेन कॉन्फिडेन्शियालिटी ऑफ कंपनी इन्फॉर्मेशन. कंपनीचे जे इन्फॉर्मेशन असते ते कुणाला सांगायचं नाही. फक्त तुमच्यामध्ये असायला पाहिजे. सर्क्युलेट कुठं करायचं नाही. ओके. कॉन्फिडेन्शियालिटी ठेवायला पाहिजे. म्हणजे सिक्रेटच ठेवावं लागेल तुम्हाला. प्रिपेअर रिपोर्ट्स ॲज रिक्वायर्ड. त्यांना कसं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे रिपोर्ट तुम्हाला बनवावे लागतात. त्यांनी सांगतात तुम्हाला असं-असं रिपोर्ट पाहिजे, असं-असं बनवून द्यावं लागेल. ओके. अँड बेसिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड बॅक ऑफिस टास्क. हां. म्हणजे त्यांनी असं नाही की डेटा एंट्री पण तुम्हाला करावं लागेल. थोडे बेसिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क असतात ते सुद्धा तुम्हाला करावं लागतील. बॅक ऑफिसला कसं काम असतं ना, तसं तुम्हाला करावं लागेल. ओके. रोल त्यांचा असणारच आहे बॅक ऑफिस ऑपरेटर म्हणून. ओके. म्हणजे डेटा एंट्री पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं.
ओके. सो हे रिक्वायरमेंट आहे डेटा एंट्री कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी. सो मला कंप्लेंट नाही, कमेंट्स येतात, की ताई डेटा एंट्रीचे समोर जॉब आहे आणि मग तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझी जास्तीत जास्त मी आता डेटा एंट्री रिलेटेड जॉब घेऊन देत आहे. कारण आता कसं मार्चमध्ये खूप ओपनिंग्ज असतात मार्च, एप्रिलमध्ये. सो डेफिनिटली ते जास्त हायर करणार. ओके. सो डेफिनिटली तुम्ही जर इंटरेस्ट असेल जॉबमध्ये तर या जॉबला तुम्हाला अप्लाय करायचं आहे मेन. ओके. आणि नेहमी तुम्हाला तुमचं जे नोकरी प्रोफाइल आहे ना, ते नेहमी तुम्हाला अपडेट करावं लागेल. कारण जसं तुम्ही अपडेट करता किंवा तुम्ही ओपन करता ना, तेव्हा ते रिक्रुटरला तुमच्या वरती दिसते तुमचं ॲप्लिकेशन. ओके. सो हे आहे तुमचा मेल तुम्हाला चेकआउट करत राहावं लागणार सारखं. ओके. ह्याच्यामध्ये समजा काही समजलं नाही, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुम्ही मला हे पण कमेंट करू शकता, की तुम्हाला कोणती जॉब अवेलेबल पाहिजे. म्हणजे कोणत्या रिलेटेड तुम्हाला जॉब आहे, ते पण मला कमेंट करून सांगा. त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला जॉब्स वगैरे घेऊन येत राहीन. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही समजलं तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर तुम्हाला चॅनलला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. कारण मी सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन लवकर भेटता लवकरात लवकर तुम्ही जॉबला अप्लाय सुद्धा करू शकता. ओके. सो चला मग इथेच व्हिडिओ स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन जॉब सोबत. थँक सो मच आणि असं सपोर्ट करत राहा.